का ठरते? JSW फाउंडेशन फेलोशिप प्रोग्राम नागपूरमध्ये व गावागावांमध्ये चर्चेचा विषय। JSW फाउंडेशन फेलोशिप प्रोग्राममुळे गावांमधील महिलांना गाव कसे आदर्श बनेल व तसेच महाराष्ट्रामध्ये आपले गाव स्मार्ट गाव म्हणून कसे ओळखले जातील याचा पूर्णपणे अभ्यास करून सतत 2 वर्ष मुंबईवरून आलेला अभ्यासू पुत्र प्रणव पाटील सरांनी आपले 2 वर्ष गावामध्ये देऊन महिला बचत गटांना म्हणजेच क्रांतिज्योतींना एकत्र करून गाव कसे सुंदर करावे, रस्ते कशा प्रकारे सुंदर व्हावे, गावाचे नाव महाराष्ट्रामध्ये स्मार्ट गाव म्हणून कसे व्हावे याचा अभ्यास करून JSW फाउंडेशन फेलोशिपमुळे सतत रात्रंदिवस मेहनत करून व क्रांतिज्योती म्हणजेच महिला वर्गांकडून पूर्ण गावागावामध्ये तो ठरला एक गावदूत। त्यासाठी संपूर्ण जिल्हाच नव्हे तर गावामध्ये प्रणव पाटील सर ठरले काही ग्रामीण भागाचे विकासदूत। हे सगळे घडून आले JSW फाउंडेशन फेलोशिपमुळे। पण 2 वर्ष सतत मेहनत करणारे व त्यांच्याबरोबर क्रांतिज्योतींनी जे गावासाठी मेहनत करून आपले गाव स्मार्ट गाव करून दाखवले, त्यासाठी त्यांनी ग्रामपंचायत लिंगा येथे क्रांतिज्योतींनी माननीय प्रणव पाटील सरांचे आभार मानून त्यांच्या आईवडिलांचा व JSW फाउंडेशन मधील वरिष्ठांचा केला। लिंगा ग्रामपंचायतमधील सरपंच व उपसरपंच व माजी सरपंच व गावातील नागरिकांनी सत्कार करून मानले JSW फाउंडेशनचे आभार। कॅमेरामॅन प्रवीण धरमाडीसह प्रतिनिधी अमोल पुरी, सिटी इंडिया न्यूज। नमस्कार, मी अमोल पुरी, सिटी न्यूज तर्फे आपलं सहर्ष स्वागत करतो। आज आपण आलोय, रात्रीचे आता 10 वाजत आहे आणि 10 वाजता म्हणजे महाराष्ट्रातील असं एक गाव जे नागपूर जिल्ह्यातलं सावनेर विधानसभा क्षेत्रामधील लिंगा हे गाव। या गावामध्ये या संपूर्ण महिला बघितल्या गेलं तर रात्रीचे 10 वाजले आणि या संपूर्ण महिला या ठिकाणी का बरं या ठिकाणी आलेल्या आहे। हा जो परिसर आहे हा परिसर आहे लिंगा गट ग्रामपंचायतचा आणि या गट ग्रामपंचायतमध्ये जो हा विषय चालू आहे तो म्हणजे समारोप। आणि समारोप म्हटलं तर एक मनाची, समारोप म्हटलं तर एक कुठेतरी आपल्या हृदयाचा एक आपण स्टॉपपणे करतो, तर हा जो एक समारोप आणि हा समारोप म्हणजे हे असं एक व्यक्तिमत्व जे काही मुंबईकडनं या छोट्याशा गावामध्ये आलेलं आहे आणि छोट्याशा गावामध्ये ज्या प्रकारे हे व्यक्तिमत्व या ठिकाणी आलं आणि कुठेतरी या संपूर्ण महिलांना ज्या प्रकारे स्वच्छता काय आहे, कुठेतरी मुलांना दळणवळणाची शाळा, त्याच्यानंतर शाळेतील उपक्रम कशा प्रकारे राबवायचा का ठरते JSW फाउंडेशनचा चर्चेचा विषय नागपूर जिल्ह्यामध्ये। आणि असाच एक व्यक्तिमत्व JSW फाउंडेशनचं जे एक मेंबर आहे। सर, तुमचं नाव काय? मी प्रणव पाटील, मी JSW फाउंडेशन फेलो आहे आणि गेले 2 वर्ष सप्टेंबर 2022 ते जून 2024 मी फेलोशिप या माध्यमातून लिंगा ह्या गावामध्ये काम करत आहे। सो आमच्या फेलोशिपचा हा उद्देश होता की ग्रामीण भागामध्ये तुम्ही 2 वर्ष राहून ग्रामीण भाग समजून घेणं आणि ग्रामीण भागातले जे विषय आहेत त्यावरती, तुमच्या विषयावरती तुम्ही तुमचं योगदान देऊ शकता, तो आमचा विषय होता। त्यात मी लिंगा गाव हे निवडलं आणि लिंगा गावामध्ये सुरुवातीला जसं आपल्या महिला बचत गट आहेत त्या सगळ्या बचत गटांना भेट देऊन आणि मग ग्रामपंचायतचे सगळे पदाधिकारी आहेत त्यांनाही भेट देऊन प्रश्न समजून घेतले, समस्या समजून घेतल्या आणि मग जेव्हा गावात स्वच्छता हा प्रामुख्याने प्रश्न जेव्हा कळून आला तेव्हा मग स्वच्छतेवर कसं काम केलं जाऊ शकतं हा माझा प्रयत्न होता। ती सुरुवात झाली। सुरुवातीला आम्ही एक बचत गट भेटायला लागलो आणि त्यात आमच्या संगीताताई, आम्ही दिवस रात्र आम्ही बचत गटाच्या मीटिंग घ्यायचो। त्यानंतर ज्यांच्यामुळे होऊ शकलं त्या आपल्या पल्लवीताई, त्यावेळी त्या सरपंच होत्या, त्यांनी खूप पाठिंबा दिला। आम्ही लोकांचं संघटन कसं करायचं आणि खास करून आमच्या बचत गटाचं, तर आम्ही आमच्या बचत गटाचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आणि त्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणलं। तेवढं झाल्यानंतर आम्ही तिथेच थांबलो नाही, त्यांना एकत्र आणल्यानंतर आम्ही सर्वात प्रथम होतं की ह्यांचं नेतृत्व कसं पुढे जाईल म्हणून आम्ही त्यांना क्रांतिज्योती प्रशिक्षण दिलं। ते 2 दिवसाचं आमच्या JSW ऑफिसला प्रशिक्षण होतं, ज्याच्यामध्ये आमच्या 10 क्रांतिज्योती तिथे आपलं घरदार सगळं सोडून तिथे आलेल्या 2 दिवसाचं प्रशिक्षण घेतलं, ज्याच्यात त्यांना ग्रामपंचायत म्हणजे काय, ग्रामपंचायत किती महत्त्वाची आहे तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्ही ग्रामसभेला का आलं पाहिजे आणि महिलांबद्दलचे जे सगळे ज्या योजना असतात त्या सगळ्या समजावून दिल्या आणि प्रामुख्याने जसं मी म्हटलं की स्वच्छतेवर आपण एकत्र कसं येऊ शकतो तो आमचा उद्देश होता। आम्ही एक कार्यक्रम ग्रामपंचायतमध्ये राबवायला लागलो, ज्याच्यामध्ये सगळं लोकसहभागातून कसं होईल, लोक एकत्र कशी येतील, म्हणजे ग्रामपंचायत करते म्हणून नाही, लोकांनी येऊन करायचं आणि मग ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना इन्व्हिटेशन द्यायचं, असं आम्ही राबवायला लागलो। छोटं मला अजूनही आठवतोय, इथे महाराजांचा ग्रुप आहे, 23 फेब्रुवारी
2023ला हा आमचा पहिला उपक्रम होता, जिथे लोकसहभागातून आमच्या बचत गटातल्या महिला एकत्र आल्या आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याने आम्ही स्वच्छता अभियान राबवलं. तिथे अख्खा गावामध्ये आमच्या महिला फिरलेल्या, त्यांनाही माहित नव्हतं हे काय चालू आहे. आणि तशी सुरुवात झाली. मग 8 मार्चचा जागतिक महिला दिन असो, मग शाळेतल्या मुलांसाठी राष्ट्रीय विज्ञान दिवस, की तिथे ग्रामपंचायत त्यांना निरोप देते की 10वी तुमची झाली, आम्ही तुम्हाला ऑल द बेस्ट देतो. एवढं सांगू नका, ग्रामपंचायत तुमच्या कायम पाठीशी आहे आणि तुमचे प्रश्न सोडवते. असे वेगवेगळे उपक्रम राबवले, जेणेकरून कुठलाही घटक असो, तो लहान मुलगा असो, आमची स्त्री असो, आमच्या महिला असो किंवा प्रौढ गट असो, ते एकत्र कसे येऊन गावाचा विचार करतात. घरातला विचार सगळेच करतात. घरामध्ये कुठे काय गोष्ट हवी ते सगळ्यांना माहीत असतं, पण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा आपलं लक्ष थोडंसं वेधून जातं. मग त्याच्यामध्ये आम्ही आमच्या महिलांनी खूप, म्हणजे ह्या क्रांतीज्योतीने ह्या 10 होत्या आणि नंतर ह्यांनी या पुढच्या 1 वर्षामध्ये जी एक ज्योत पेटवली ती तुम्हाला आज इथे एवढी रात्री 10 वाजता, म्हणजे जेव्हा लोक रात्री टीव्ही लावून बघत बसलेले असतात किंवा मोबाईलवरती खेळत असतात, आज त्या फक्त आणि फक्त गावाचं आपलं भलं झालं पाहिजे, गावाचा विकास झाला पाहिजे आणि ते आम्ही करू शकतो. बचत गटाची ताकद काय आहे ते ह्या लिंगासारख्या छोट्याशा गावाने आणि ह्या आमच्या महिलांनी दाखवून दिलं. हेच प्रेरणा आहे की उद्या, जसं माझं उद्देश आहे की ह्या कामाबद्दल, की उद्या कुठली विकास कामं असतील ती लोकसहभागातून झाली पाहिजे आणि त्याच्यात महिलांचा जो पुढाकार आहे तो जास्तीत जास्त असला पाहिजे, जेणेकरून तो शाश्वत राहील. आणि लिंगा हे फक्त गडमेश्वरसाठी नाही, तर राज्यात आणि देशामध्ये एक मॉडेल तयार झालं पाहिजे, म्हणजे दुसरे गाव येऊन इथे शिकतील, अभ्यास करतील आणि हे आमच्या महिला सगळीकडे ताऱ्यासारखे चमकतील. ही माझी इच्छा. सरांचं म्हणणं असं झालं की गट ग्रामपंचायतमध्ये जे महिला बचत गट असतं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं गेलं तर महिला बचत गट शासनाने एक छोटासा उपक्रम म्हणजे महिला बचत गट, पण महिला बचत गट हर गावामध्ये आहे, पण कुठेतरी चर्चेचा विषय म्हणजे तो म्हणजे लिंगा लाडाई या गावामध्ये. लिंगा लाडाई या गावामध्ये ज्या प्रकारे महिला बचत गटाचा विषय, कुठेतरी बचत गट हा पैशासाठी नाही तर कुठेतरी या सामाजिक क्षेत्रामध्ये हा बचत गट उतरलेला आहे. या ठिकाणी संपूर्ण महिला या ठिकाणी दिसत आहे, संपूर्ण या ठिकाणी लिंगा गावातील या महिला पूर्ण या ठिकाणी दिसत आहे, त्या म्हणजे महिला बचत गट. आणि कुठेतरी या ठिकाणी JSW फाउंडेशनचे काही या ठिकाणी पदाधिकारी आहे, तर आपण त्यांच्याकडे जाणून का ठरते चर्चेचा विषय. JSW फाउंडेशन काय ठरते महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय, संपूर्ण नागपूरमध्ये का ठरते, तर आपण जाणून घेऊ. सर तुमचं नाव काय? किशोर गजकाटे. मी आय व्हॉलंटियर या संस्थेचा प्रतिनिधी आहे. जानेवारी 2022मध्ये आम्ही JSW फाउंडेशन सोबत आणि आय व्हॉलंटियर या दोन्ही संस्थांनी मिळून JSW फाउंडेशन फेलोशिपची सुरुवात केली होती. 2 महत्त्वाचे उद्देश याच्यामध्ये होते. एक म्हणजे आपल्या भारतामध्ये जे तरुणांचं नेतृत्व आहे ते पुढे येणं गरजेचं होतं आणि दुसरं म्हणजे आपल्या भारतामधले जे काही गावं आहेत, जी खेडेपाडे आहेत, त्यांचा विकास कसा करून येऊ शकतो. यासाठी 2 वर्षाची आम्ही फेलोशिप प्रोग्राम सुरू केला होता. आम्हाला भारतभरातून 1600 ॲप्लिकेशन आले होते. या 1600 ॲप्लिकेशनमध्ये आम्ही साधारण जी आमची इंटेन्स सिलेक्शन प्रोसेस होती त्याच्यातनं आम्ही 13 यूथचं फेलो म्हणून सिलेक्शन केलं होतं. त्याच्यामध्ये जे आमचे फिट केलं होतं ते आम्ही साधारण 2 राज्यामध्ये, म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यामध्ये सुरुवातीला केलं होतं पहिल्या वर्षामध्ये. त्याच्यामध्ये एक सिलेक्शन जे आहे एका फेलोचं प्लेसमेंट आम्ही लिंगा गावामध्ये केलं होतं. या 2 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही सगळे पाहत आहात की इथे महिला एकत्रित झालेल्या आहात आणि वेगवेगळ्या विषयांवरती या फेलोजनी काम केलं होतं, ज्याच्यामध्ये आम्ही उपजीविका, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि शिक्षण आणि इतर सगळं सामाजिक विषयांवरती आम्ही त्यांना संधी देतो काम करताना. या गावामध्ये किंवा कल्मेश्वर तालुक्यामध्ये ज्या फेलोजनी आम्ही ते काम केलं आहे, प्रणव पाटील यांनी, त्यांचा विषयच हा होता की महिलांचं सक्षमीकरण आणि ग्रामपंचायतचं सबलीकरण. याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि तुम्ही ते बघताय की 2 वर्षामध्ये त्यांनी खूप सारे स्वच्छता अभियानासारखे कार्यक्रम इथे राबवले, महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम राबवलेले आहेत, क्रांतीज्योतीचं ट्रेनिंग त्यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे, महिलांचं नेतृत्व ते निर्माण केलेलं आहे. आणि मी आशा करतो की या गावांनी हा जो वारसा आहे स्वच्छतेचा आणि महिला सक्षमीकरणाचा तो असाच पुढे न्यावा आणि येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी आणि या इतर गावांसाठी, नागपूरमधल्या आणि कल्मेश्वरमधल्या इतर गावांसाठी एक आदर्श गाव म्हणून साबित. सरांचं म्हणणं असं आहे की कुठेतरी JSW फाउंडेशनचा हा उपक्रम कुठेतरी दारूबंदी असो, स्वच्छता असो आणि संपूर्ण गावाचा विकास हा JSW फाउंडेशन नक्की करणार. कुठेतरी आपण छोटंसं एक मनोगत महिलांकडनं घेऊया. तर ते तुमचं नाव काय? काय तुम्हाला असा जो तुम्हाला एवढं मोठं व्यक्तिमत्व, मुंबईवरनं तुम्हाला व्यक्तिमत्व, कुठेतरी JSW यांनी तुम्हाला ज्या प्रकारे उपक्रम 2 वर्षात राबवायला लागले,
तर तुमच्या गावाचा नक्की विकास झाला का? कुठेतरी स्वच्छता झाली का? कुठेतरी जे तुम्हाला वाटत होतं, जे गट ग्रामपंचायत कडनं न झालं, तर तुम्ही महिलांनी करून घेतलं, तुम्हाला वाटतं का? सर्वात प्रथम तर आनंदानं मी एक गोष्ट सांगणार आहे की जसं म्हणजे यांच्यासारखं जे आम्हाला मनुष्यबळ मिळालं JSW कडून, तर यांची जी पद्धत होती की महिला एकत्रीकरण आलं पाहिजे आणि महिला एकत्र करून काय करूची म्हणजे स्त्रीमध्ये काय शक्ती आहे, तर सगळ्यात पहिलं स्त्रीमध्ये शक्ती इथे जागृत झाली. आणि तुम्ही घरी काय करत आहे बा, एवढे शिकलेले आहे, तुम्ही चांगल्या सुशिक्षित आहे ना, तुम्ही घरी काय करत म्हणजे बाहेर कशी आली पाहिजे स्त्री आणि ती कशी समाजामध्ये वावरली पाहिजे, हे सगळ्यात पहिलं आम्हाला प्रणव सरांनी शिकवलं. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे हक्क काय आहे, ग्रामपंचायतमध्ये गेलं तर हक्क काय आहे, नियम काय आहे, ग्रामपंचायत कशी चालली पाहिजे, याच्यापासून खूप पुरावत होता आम्ही. तर सगळे नियम सुद्धा आम्हाला समजले. आणि परत एक झालं की पहिला जेव्हा बचत म्हणजे नुसतं लाखानं लोन उचलायचं नाही, तर त्या लाखाच्या लोनमध्ये वैयक्तिक खर्च नाही करायचा, तर वैयक्तिक खर्च न करता पुन्हा आपला म्हणजे उदरनिर्वाह कसा झाला पाहिजे, आपली शाश्वत उपजीविका कशी वाढली पाहिजे, हे सुद्धा याच्यामध्ये शिकवण्यात आलं. आणि त्या पैशातून आपला उद्योग कसा वाढवायचा, आपल्या घरच्या लाभून कसं म्हणजे समोर नेलं पाहिजे, तर हे सुद्धा याच्यामधून खूप म्हणजे महिलांचा विकास झालेला आहे. महिलांचं अस्तित्व निर्माण झालं आहे आणि सगळ्या महिलांच्या घरासमोर त्यांच्या नावाची पाटी तयार झाली आहे. इथे ओला कचरा, सुका कचरा हे सगळं आम्ही वेगळं वेगळं केलेलं आहे. आम्ही ग्रामपंचायतला भाग पाडलं की आमच्या गावामध्ये पिंजरे लावा, त्यात आम्ही प्लास्टिक टाकू आणि प्लास्टिक निर्मूलन कार्यक्रम आमच्या लिंगा लढायला चालू आहे. आणि परत महिलाचा जो उद्योग आहे, उद्योग तर हा तर 100% आम्हाला समोर न्यायचाच आहे. आणि महिलांनी आपल्या हक्कासाठी म्हणजे गेल्या 7 वर्षात आमच्या ग्रामपंचायतला एकही ग्रामसभा म्हणजे सक्सेस नव्हती झाली. तर ह्या जून महिन्यामध्ये आम्ही ती महिलांनी म्हणजे 150 महिला इथे आल्या आणि 150 महिला या ग्रामपंचायत येऊन ती महिला ग्रामसभा जी आहे सर्वसाधारण ती आम्ही पूर्ण होता ती सक्सेस करून दाखवली. हा आमचा महिलांचा खूप मोठा विजय आहे. या ठिकाणी या महिलांनी ज्या प्रकारे संपूर्ण देशामध्ये जसं नाव क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेचं, तसंच संपूर्ण गावामध्ये लिंगा या ठिकाणी संपूर्ण महिला क्रांतीज्योती म्हणून या पूर्ण गावामध्येच नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये ह्या चर्चेचा विषय ठरत आहे. कॅमेरामॅन प्रवीण धर्माडे सर, प्रतिनिधी अमोल.